नुकत्याच झालेल्या 12वीच्या शालांत परीक्षणामध्ये यवतमाळ जिल्ह्यातल्या किमया शीतल वातिले या विद्यार्थिनीनं एक नवी किमया जी आहे ती या ठिकाणी घडवली. या संपूर्ण शालांत परीक्षेमध्ये तिने पैकीच्या पैकी मार्क मिळवत राज्यात अव्वल क्रमांक जो आहे तो पटकवलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी किमया शीतल वातिले, पहिले तर तुझं अभिनंदन. सगळ्या विषयांमध्ये पैकीच्या पैकी मार्क तू मिळवले, अव्वल स्थान मिळवलं. कसं वाटतं एकंदरीत आणि काय पहिली प्रतिक्रिया? मला खूप चांगलं वाटतंय. नवीन एक्सपिरियन्स आणि खूप चांगली फीलिंग होतीये. आधी तर मला कळलं नाही रिॲक्ट कसं करावं. ॲक्चुअली मी ओव्हरवेल्म झाली होती. बट एक्स्पेक्टेड होते, पण एवढे चांगले भेटेल हे नव्हतं माहीत. बरं, कशा पद्धतीनं साधारण तू अभ्यास करायची आणि काय नेमकं ध्येय पुढे ठेवून तू संपूर्ण या शालांत परीक्षेचा अभ्यास केला? मला लहानपणीपासून मॅथेमॅटिक्स हे सब्जेक्ट खूप जास्त आवडत होता आणि कन्सिस्टन्सी हे मी पहिल्या दिवसापासून म्हणजे चांगल्याने अभ्यास करत होते आणि स्टेट बोर्डच्या एक्झामच्या आधी मी ॲक्च्युली स्टेट बोर्डवर खूप जास्त फोकस केला. पेपर सेट देणं, एरर करेक्शन, टीचरकडून गाईडन्स घेणं आणि बाकी पण असं जितक्या वेळ होत असेल अभ्यास, असं स्टडी रुटीन नव्हतं. पण जितक्या वेळ मॅक्सिमम होत असेल, जोपर्यंत मी उठल्याबरोबर अभ्यासाला बसून जायचं आणि जोपर्यंत असं म्हणजे मी पूर्ण एक्झॉस्ट नाही होऊन जात, तोपर्यंत अभ्यास करणं. काय नेमकं पुढचं ध्येय तुझं असणार आहे? आता तू संपूर्ण विषयामध्ये चांगले मार्क मिळवलेले आहेत. आता पुढची वाटचाल कशी असणार आहे? मला इंजिनिअरिंग करायचं आहे आणि त्यात स्टार्टअप नाहीतर कॉर्पोरेट जॉब. मला रिसर्चमध्ये नाही जायचं आहे, पण मला जॉब करायला आणि स्टार्टअप करायला आवडेल. एक जर पाहिलं तर बऱ्याच वेळा परीक्षेच्या ताणामुळे अनेक विद्यार्थी कुठेतरी स्वतःला गमावून बसतात, परीक्षेचा ताण घेतात किंवा कुठेतरी खचून जातात. काय नेमका एक त्या विद्यार्थ्यांसाठी संदेश तू देऊशील? तू इतके वेळ अभ्यास केला आणि तू इथपर्यंत मार्क कमवले. एक साधारणतः यवतमाळ जिल्हा ग्रामीण परिसरातला जिल्हा आहे. काय नेमका संदेश देशील? हे असं म्हणून की स्ट्रेस नका घेऊ याने स्ट्रेस थांबत नाही. ॲक्चुअली हे मुलांसाठी टर्निंग पॉइंट राहते. बरेच मुलांना त्यांची परिस्थितीची पण जाणीव राहते, की आपल्याला या परिस्थितीमधून निघायचं आणि हे आपला एक चान्स आहे. बऱ्याच जणांचे एक्स्पेक्टेशन्स राहते, टीचर्सचं राहते. हे बस स्टुडंटचं नाही राहत. याच्या मागे खूप सारे जणांचा पण हात राहते. तर जे तुमचं हे होतं प्रश्न होता, तर त्यात स्ट्रेस घेणं मे बी 2 वेची लोकं राहते. एक की स्ट्रेस थ्रू वर्क करते जसं मी करायचे. मला स्ट्रेस यायचा, पण इफ मी काही दुसरं केलं असतं, तर मला अजून स्ट्रेस आला असता. काही-काही जण हे राहतात, की ते ब्रेक घेऊन घेतात. मॉर्निंग वॉकवर जातात, नाहीतर काहीतरी आवडतीचं खातात, बनवतात, काहीतरी छंद जोपासणं जे असतं. तर त्यांना स्वतःवर बिलीव्ह करणं हे खूप गरजेचं राहते. कारण ॲट टाईम्स तुम्ही स्वतःवर डाऊट करायला लागतात. तर ट्रस्ट करणं, स्वतःवर बिलीव्ह करणं हे जस्ट अ फेज आहे, जे पास होऊन जाईल. ओके. आणि हे तुम्हाला नंतर नाही लक्षात राहील. कोणी नाही विचारत 10वी-12वीत किती भेटले. जस्ट डू युअर बेस्ट. स्ट्रेस येईल, पण तुम्ही स्ट्रेस घेणं शिकाल. स्ट्रेसमध्ये वर्क करणं शिकाल. हे इम्पॉर्टंट आहे. हेच तुम्हाला लहानपासून मोठं बनवायचं एक फेज समजा. निश्चित आपण जर पाहिलं तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी जे आहे ते तणावाच्या पलीकडे जाऊन अभ्यास केला तर यश निश्चित त्यांच्या पदरी पडतं, अशा पद्धतीने तिने सांगितलेलं आहे. आणि संपूर्ण आपल्या यशाचं श्रेय हे तिच्या पालकांना, शाळेतील शिक्षकांना आणि संपूर्ण नातेवाईकांना जे आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे. पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचं किमया जी आहे ही या किमया वातिले हिने साध्य केलेली आहे. विवेक गावंडे, टीव्ही मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.